तर या अगोदरचा सामना झाला त्याचा मॅन ऑफ द मॅच राहुल डी याने यायचंय. यावेळेस सुरेख फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण झालं फेकवीपर्यंत, मात्र पंच किती धावा आहेत? 3 धावा. 3 धावांनी मात्र उंबरमाळी संघाचं या ठिकाणी खातं खोललंय. पंढरी संघाचा गोल मॅडमचा पुरस्कार करण्यासाठी. हॅलो हॅलो पुढील चेंडू सागरचा. या वेळेला नामदेवसाठी संधी निर्माण झाली होती. फटका चांगला होता. क्षेत्ररक्षकापासून चेंडू थोडासा दूर असल्यामुळे झेल होऊ शकला नाही. परिणामी 1 धाव पूर्ण झाली. या एका धाव्याने उंबरमाळी संघाची धावसंख्या झाली 4 धावा. प्रवीण दसडे हे राहुल याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील. प्रवीण दसडे यांना विनंती असेल. दरम्यान पुढील चेंडू स्ट्राईकला आहे राजेश. चांगला हलक्या हाताने खेळलेला फटका आहे. बघूया डायरेक्ट हिट झालाय, मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये. या एका धावेने उंबरमाळी संघाची धावसंख्या झाली 5 धावा. पुढील चेंडू षटकातील पुढील चेंडू असेल नामदेव साठी. या वेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील झाली. बघूया. हॅलो त्या ठिकाणी लाऊड अपील झाली. दोन्ही पंच मात्र चर्चा करतायत. त्या ठिकाणी नॉट आउट घोषित केला पंचांनी. तर निर्धाव चेंडू बघायला मिळाला. हॅलो तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. 5 धावा झाल्यात. या वेळेला मात्र दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळाली. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 1+1 अशा एकूण 2 धावा मिळाल्या उंबरमाळी संघाला. उंबरमाळी संघाची धावसंख्या झाली 7 धावा. बघूया. पहिलं षटक हाताळण्यासाठी बोलवलं गेलं सागर याला. पॉवर प्लेचं पहिलं षटक असते, खूप जबाबदारी असते गोलंदाजावरती. सलामीची जोडी मैदानामध्ये बघायला मिळते. उंबरमाळी संघाची नामदेव आणि राजेश. एक महत्वपूर्ण सामना चालू आहे. चांगला फटका बघायला मिळाला. मेडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते, परंतु चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांनी उंबरमाळी संघाची धावसंख्या झाली 11 धावा. लाहे संघ एक षटक संपलं. उंबरमाळी संघाची धावसंख्या झाली 11 धावा. लाहे संघ आपणास विनंती असेल आपण फास्ट खेळायचंय. पहिले षटक समाप्तीनंतर उंबरमाळी संघाची धावसंख्या झाली 11 धावा. तर दुसरं षटक घेऊन आला सचिन. एक महत्वपूर्ण सामना असेल हा दोन्ही संघांसाठी. नक्कीच या सामन्यामध्ये जर विजय मिळवला ना तर तुम्ही स्पर्धेच्या आतमध्ये राहू शकता.
दरम्यान या वेळेला फटका सुंदर बघायला मिळाला आहे. चेंडू जातोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूच्या मागे, परंतु चेंडू जाईल सीमारेषे पार. चौकार 4 धावांसाठी. स्वागत केलंय त्या ठिकाणी सचिनचा. सुंदर फटका बघायला मिळाला राजेशच्या बॅट मधून. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 15 धावा. पुढील चेंडू सचिनचा. कसरा 11 संघाने त्या ठिकाणी सुपर 4 मध्ये मजल मारली. तकरिता कसराचे प्रेक्षक या ठिकाणी बघायला मिळतात. सुनील काजळे, दिलीप सावंत त्या ठिकाणी, उत्तम शेलार सुद्धा सामन्यांचा आनंद घेताना. या वेळेला फुलटच चेंडू आहे. क्षेत्ररक्षण मात्र झालंय, त्यावर 1 धाव पूर्ण झाली. या एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावांवरती. पुढील चेंडू सचिनचा. नामदेव साठी या वेळेला हलका हाताने खेळलेला फटका आहे, त्यावर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 धाव मात्र पूर्ण झाली. या एका धावाने उंबरमाळी संघाची धावसंख्या झाली 17 धावा. या वेळेला फटका सुंदर आहे मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू 1 टप्पा पडल्यानंतर जातोय. चौकार 4 धावांसाठी. अप्रतिम फलंदाजी. त्यावर मात्र 1 धाव पूर्ण बघायला मिळाली. या एका धावाने उंबरमाळी संघाची धावसंख्या झाली आहे 22 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले. सचिनच्या षटकातील 11 धावा खर्च केल्यात. दरम्यान शेवटचा चेंडू. फटका सुंदर आहे. चेंडू 1 टप्पा पडल्यानंतर जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. सुंदर फलंदाजी बघायला मिळते. उंबरमाळी संघाची सलामीची जोडी नामदेव आणि राजेश यांच्या बॅट मधून. आतापर्यंत धावसंख्या झाली 26 धावा. 2 षटकांची समाप्ती झाली. 26 धावसंख्या झाली. तर लहाय संघ आपणास विनंती असेल की प्रत्येक षटकानंतर आपण आहे ना कृपया चर्चा करू नका. सामने फास्ट खेळवायचे आहेत याची आपण त्या ठिकाणी दाखल घ्यायची. तर मॅच पुढील षटक घेऊन आलाय सागर. आणि जी धावसंख्या पॉवर प्ले मध्ये हवी होती ना ती धावसंख्या नक्कीच उंबरमाळीच्या धावफलकावर दिसते. 26 धावा. 2 षटके संपली पॉवर प्लेची. दुसरं षटक हाताळलं होतं सचिन याने. जवळजवळ 15 धावा खर्च केल्या. पहिलं षटक हाताळलं होतं सागर याने 11 धावा खर्च केल्या. त्याच गोलंदाजाला बोलवलं गेलं मैदानावरती तिसरं षटक हाताळण्यासाठी. कारण की आतापर्यंत उंबरमाळी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर बघूया तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातोय सागर. स्ट्राइक एंडवर आहेत राजेश. सुंदर फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगले क्षेत्ररक्षण झालं. फेकी होईपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण झाली. या एका धावाने
संघाची धावसंख्या झाली 27 धावा. सुंदर फलंदाजी करतोय राजेश आणि नामदेव. एक त्या ठिकाणी जबाबदारी असेल त्यांच्यावरती, त्याच पद्धतीचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय त्यांच्याकडनं. ज्या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळलेला चेंडू, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी चतुर. धाव मात्र पटकन एक पूर्ण केली धावून आणि या एका धावेने धाव फलक हालतं ठेवलं. धाव फलक धावसंख्या झाली 28 धावा. पुढील चेंडू, दोन चेंडूंवरती 2 सिंगल आल्या. या वेळेला फटका चांगला आहे, भगवा लेग साइडच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण मात्र झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे दोन्ही फलंदाजांचा आणि 2 धावा निश्चितच पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 30 धावा. सुंदर गोलंदाजी असेल आतापर्यंत. सागर याने 3 चेंडू आणि 4 धावा खर्च केल्यात. मोठा फटका मात्र त्या ठिकाणी खेळून देत नाहीये फलंदाजांना. बघूया पुढील चेंडू सागरचा राजेशसाठी. या वेळेला लेग बायच्या स्वरूपात जातोय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 31 धावा. बघूया पुढील चेंडू सागरच्या षटकातील 4 चेंडू त्या ठिकाणी टाकून झालेत. धावसंख्या मात्र खर्च केले सागर याने आतापर्यंत 5 धावसंख्या खर्च केले. उंबरमाळी संघाचे फलंदाज त्या ठिकाणी अतिशय जबाबदारी आपली पार पाडतायत फलंदाजी करून. या वेळेला फटका चांगला आहे मिड ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडूने वळण घेतल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाला फसवून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तर या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 35 धावा. सुंदर फलंदाजी बघायला मिळते उंबरमाळी संघाच्या फलंदाजांकडून. दरम्यान पुढील चेंडू असेल राजेश साठी सागरचा. या वेळेला आकुटप्पाचा चेंडू होता. चांगला फटका लेग साइडच्या दिशेने. बघा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतात. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा त्या ठिकाणी कोणताही प्रयत्न नाही. नक्कीच 2 धावांवरती थांबले. षटक समाप्तीचा इशारा आला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर उंबरमाळी संघाची धावसंख्या झाली 37 धावा. हॅलो. वाशाळा संघाचा प्रतिनिधी, कसार संघाचा प्रतिनिधी आणि पेंढरी संघाचा प्रतिनिधी यायचे त्वरित समालोचन कक्षामध्ये. आणि लाहे आणि उंबरमाळी जर आपले प्रतिनिधी असतील तर पाठवायचे या ठिकाणी. लॉट्स पाडण्यात येत आहेत या ठिकाणी, तर नोंद घ्यायची. पेंढरी संघाचा प्रतिनिधी यायचा आहे, लाहे संघाचा प्रतिनिधी यायचा, उंबरमाळी संघाचा प्रतिनिधी यायचा आणि वाशाळा संघाचा. चला पंच सामन्याला सुरुवात करा. लाहे संघ फास्ट घ्या जरा. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावर बघायला मिळते 37 धावा. सुंदर फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून. नामदेव आणि राजेश सलामीला आले होते. 3 षटक संपली, 37 धावा त्या ठिकाणी.
चला पेंट्री लवकर या जरा पेंट्री संघ. तर चौथा षटक घेऊन आला लाहे संघाकडनं निलेश. वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं षटक हाताळण्यासाठी बोलवलं गेलं निलेश याला. स्ट्राईक एंडवर दिसतील नामदेव, नॉन स्ट्राईक एंडला आहेत राजेश. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती बघायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर उंबरमाळी संघाची धावसंख्या झाली 37 धावा. तर या ठिकाणी लॉट्स पाडण्यात येत आहेत 4 संघादरम्यान. चला पंच सामन्याला सुरुवात करूया. पहिला चेंडू घेऊन जातोय निलेश. स्ट्राईक एंडवर आहे नामदेव. या वेळेला आकुटापचा चेंडूला फेकून दिला लेग साइडच्या दिशेला. चेंडू जातोय षटकार. 6 धावांसाठी स्वागत. सुंदर फटका बघायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाज निलेश याचं नामदेव याने. आखू टप्प्याचा चेंडू हाताळला गेला आणि लगेचच लेग साइडच्या दिशेने षटकार बघायला मिळाला नामदेवाच्या बॅट मधून. या षटकाराने उंबरमाळी संघाची धावसंख्या झाली 43 धावा, 43 रन्स, लॉस ऑफ विदाउट विकेट. सुंदर फलंदाजी आतापर्यंत राजेश आणि नामदेव याची. बघूया पुढील चेंडू निलेशचा. स्ट्राईक एंडवर आहेत नामदेव. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. या वेळेला पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडूला सुंदर त्या ठिकाणी पॉइंटच्या रिझर्व मध्ये चेंडू जातोय. चौकार 4 धावांसाठी. अप्रतिम फलंदाजी. फलंदाजी बघायला मिळते नामदेव आणि राजेशच्या माध्यमातून. दरम्यान पुढील चेंडू असेल निलेशचा नामदेवसाठी. पुन्हा एकदा सुंदर फटका लेग साइडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण झाले. दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी कोणताही प्रयत्न नाही. फेकीपर्यंत मात्र एकदा पूर्ण बघायला मिळते. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 48 धावा. अप्रतिम फलंदाजी. 3 चेंडू आणि 11 धावा खर्च केल्यात निलेश याने. तर स्ट्राईक एंडवर आता बघायला मिळतील फलंदाज राजेश. पुढील चेंडू राजेश साठी. या वेळेला आकुटप्पाचा चेंडूला फेकून दिलेले लेग साइडला क्षेत्ररक्षक उपस्थित होता. त्याच्या आवकाच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. षटकार. माध्यमातून जवळजवळ वैयक्तिक धावसंख्या राजेश याची 13 चेंडू आणि 29 धावा. तर नामदेवाची 9 चेंडू आणि 22 धावा. धावसंख्या झाली 54 धावा. सुंदर फलंदाजी आहे उंबरमाळी संघाच्या फलंदाजांची. आणि महागडा ठरतोय निलेश आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला होता. आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत. बघूया पुढील चेंडू राजेश साठी. या वेळेला फुलटॉस चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जातोय षटकार. 6 धावांसाठी. काय फलंदाजी करतायत. सुरेख फलंदाजी.
धावसंख्या झाली 60 धावा. खूपच महागडं षटक या ठिकाणी हाताळतोय निलेश. बघूया षटकातील शेवटचा चेंडू आहे निलेशचा राजेशसाठी. या वेळेला मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. धावसंख्या खर्च केली ती 23 धावसंख्या खर्च केली निलेश याने. आणि यानंतर त्या ठिकाणी लॉट्स त्या ठिकाणी उडवण्यात येत आहेत 4 संघांदरम्यान. वाशाळा, कसारा, पेंढरी आणि विजयी संघ. चार षटकांच्या समाप्तीनंतर उंबरमाळी संघाची धावसंख्या झाली 60 धावा. म्हणजे जवळजवळ 15च्या सरासरीने धावसंख्या चालू आहे. आणि बघायला जर गेलं ना तर सलामीला आलेले फलंदाज अजूनही मैदानावरती तग धरून उभे आहेत. अतिशय झुंज देत आहेत आपल्या संघासाठी. तर सुपर 4चा सामना होईल. पहिला सामना कसारा 11 विपक्ष वाशाळा आणि त्याच्यानंतर होईल पेंढरी विपक्ष विजयी संघ. या 2 संघांदरम्यान जो सामना चाललाय. 4 षटके समाप्त झाल्यानंतर उंबरमाळी संघाची धावसंख्या झाली 60 धावा. सुंदर फलंदाजी नामदेव आणि राजेश. अजूनही 2 षटक बाकी आहेत. आणि गोलंदाज मैदानावरती बघायला मिळतोय सचिन. बघूया सचिन. दरम्यान सचिनचा पहिला चेंडू स्ट्राइक एंडवर आहे नामदेव. यावेळेला सुंदर चेंडू हाताळला गेला. नामदेव बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुढील चेंडू. यावेळेला फुलटच चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतात. अनेक अप्रतिम झेल बघायला मिळाला. पहिला फलंदाज बाद उंबरमाळी संघाचा. तर पहिला फलंदाज त्या ठिकाणी तंबूत परतलाय नामदेव. आणि त्या ठिकाणी यश प्राप्त झालंय लाहे संघाला. लाहे संघाचा गोलंदाज सचिन याला. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय अजय. स्ट्राइक एंडवर आहेत राजेश. राजेशसाठी पुढील चेंडू सचिनचा. यावेळेस फुलटच चेंडू होता. बॅटची काढा घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. या एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढली. संघाची धावसंख्या झाली 61 धावा. चांगली धावसंख्या बघायला मिळते आतापर्यंत उंबरमाळी संघाची. कारण की समोर लाहे संघ आहे. नक्कीच एक मोठं आव्हान देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे उंबरमाळी संघ. लाहे संघांमध्ये जर बघायला गेलं तर भरपूर चांगले फलंदाजांचा भरणा असतो. पाचवा षटक मार्गस्थ आहे. 5व्या षटकातील 3 चेंडू त्या ठिकाणी टाकून झाले. 3 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केले सचिन याने आतापर्यंत. 1 फलंदाज तंबूमध्ये परतलाय. 5व्या षटकामध्ये त्या ठिकाणी नामदेव हा फलंदाज बाद झाला. अतिशय सुंदर फलंदाजी केली नामदेव याने. त्याच्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला अजय. तो फलंदाज आपल्याला आता स्ट्राइक एंडवर बघायला मिळेल.
तर धावसंख्या बघायला मिळते धावफलकावरती 61 धावा. पुढील चेंडू घेऊन जाईल सचिन अजय साठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये. स्ट्राइक एंड वर आहेत अजय. फुल टॉस चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जातोय षटकार आणि नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. 7 धावा मिळतील उंबरमाळी संघाला. तर या ठिकाणी माननीय योगेश घावट सीआरपीएफ कल्याण रायते यांचे या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचे सहकारी सुद्धा त्यांच्या बरोबर. तर त्यांचं वाशाळ प्रीमियर लीग 2022 कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तर त्यांनी व्यासपीठावरती त्या ठिकाणी विराजमान व्हायचंय ही विनंती असेल. तर एक मोठा फटका बघायला मिळाला. फुलटॉस चेंडू होता. नो चेंडू घोषित केला पंचांनी. षटकार बघायला मिळाला. एकूण धावसंख्या 7 त्या ठिकाणी 7 ने वाढले. धावसंख्या झाली 68 धावा. फ्री हिटचा चेंडू असेल बघूया. स्ट्रायकिंग एंड वर आहे फलंदाज अजय पिचड. या वेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते अजय, परंतु बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक मोठी संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु निर्धाव चेंडू बघायला मिळाला. दरम्यान पुढील चेंडू सचिनचा. धावसंख्या झाली 68 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. पुढील चेंडू अजय साठी. सचिन याचा. या वेळेला हलक्यातने फटका खेळला. एक धाव मात्र पूर्ण झाली. या एका धावाने संघाची धावसंख्या 69 धावा. एक फलंदाज बाद झालाय उंबरमाळी संघाचा. सलामीला आलेला फलंदाज राजेश अजूनही आपल्याला मैदानावरती बघायला मिळतोय. वैयक्तिक 36 धावांवरती खेळतोय राजेश. राजेश साठी फुल चेंडू. फुल टॉस चेंडू. फटका चांगला आहे, परंतु फटका हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, कोणतीही चुकी करत नाही. सुंदर झेल. फलंदाज बाद. आता तंबू मध्ये आपल्याला बघायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाले तन्मय. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर उंबरमाळी संघाची धावसंख्या झाली 69 धावा. तर बघूया, एक षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. किती धावा त्या ठिकाणी जमा करतील उंबरमाळी संघाचे फलंदाज, कारण की उंबरमाळी संघासमोर एक स्ट्रॉंग संघ बघायला मिळतो, तो म्हणजे लाहे संघ. तर नक्कीच एक मोठ्या आव्हानाचा त्या ठिकाणी पाठलाग करत आहेत उंबरमाळी संघ. तर बघूया उर्वरित 6 चेंडूंमध्ये त्या ठिकाणी किती धावा जमा करतील फलंदाज. तर गाडी मागे घ्यायची. 6वं षटक घेऊन आले रवी. शेवटचं षटक. स्ट्राइक एंड वर आहेत तन्मय साठी पुढील चेंडू. चांगला फटका आहे. पॉइंटच्या दिशेने जातोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने त्या ठिकाणी जाताना दिसतोय आणि चेंडू सीमारेषेच्या पार झालाय. चौकार. 4 धावांसाठी चांगला फटका तन्मय. तर चौकार तन्मयाने पहिल्या चेंडूवरती चौकार बघायला मिळाला तन्मयाच्या बॅट मधून. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले होते. स्ट्राइक एंडला होते तन्मय. पॉइंटच्या रिजन मध्ये फटका बघायला मिळाला. 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 73 धावा. 73 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. तर बघूया 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. उंबरमाळी संघ घाई करायची आपण जरा. तर 73 धावा धाव फलकावरती बघायला मिळतात. सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. लाहे विपक्ष उंबरमाळी. सुपर 4 मध्ये त्या ठिकाणी दाखल होण्यासाठी लढत बघायला मिळते. ज्या वेळेला टप्पाचा चेंडू आहे. चेंडूला भिरकावून दिला लेग साइडच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय.
फेकीपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झाल्या। या 2 धावांनी संघाची धाव संख्या झाली 75 बघूया अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत। तर या 4 चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतील उंबरमाळीचे फलंदाज स्ट्राइक एंडवर आहेत तन्मय। थोडस त्या ठिकाणी गोलंदाज रवी यांना काहीतरी अडथळा निर्माण झाला, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती दाखल होतील आणि षटकातील 3रा चेंडू घेऊन जातील रवी। स्ट्राइक एंडवर आहेत तन्मय ज्याने आतापर्यंत चौकार ठोकलाय। पुढील चेंडू तन्मयसाठी, या वेळेला मोठा फटका बघायला मिळतोय, चेंडू जातोय षटकार 6 धावांसाठी। काय फलंदाजी आहे, षटकार। तर या षटकाराने धावसंख्या झाली 81 धावा। काय फलंदाजी तन्मय याच्या बॅट मधून आतापर्यंत एक चौकार, एक डबल आणि हा एक षटकार बघायला मिळाला। गाडी मैदानाच्या आतमध्ये आणू नका, कृपया विनंती असेल आयोजकांकडून। तर षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत, रवी घेऊन जातील 4था चेंडू। या वेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि चेंडू मात्र आपल्याला बघायला मिळतोय षटकार 6 धावांसाठी। अप्रतिम फलंदाजी। तन्मय याच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या झाली 87 धावा। 2 चेंडू शिल्लक आहेत। पुढील चेंडू तन्मयसाठी, या वेळेला 3रा षटकार जाईल का आणि 3रा षटकार सुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळाला तन्मयच्या बॅट मधून। फलंदाजी चालू आहे। तन्मय या फलंदाजाने बॅक टू बॅक 3 षटकार ठोकलेत। ते पण लाहे संघाचा एक अनुभवी गोलंदाज रवी, या गोलंदाजाला कौतुक करेल मी तन्मयाचं। बघूया संघाची धावसंख्या झाली 93 धावा। बघूया पुढील चेंडू, षटकातील शेवटचा चेंडू आहे, आखरी टप्प्याचा चेंडूला पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि या वेळेला देखील चेंडू षटकार। लाजवाब फलंदाजी। तर 6 षटके संपली आणि उंबरमाळी संघाची धावसंख्या जर बघायला गेलं ना, धाव फलकावरती झाली 99 धावा आणि 100 धावांचे त्या ठिकाणी या ठिकाणी आव्हान ठेवलेत लाहे संघासमोर। तर यानंतर विनंती असेल कसर 11 संघाचा कर्णधार आणि वाशाळा ए संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय। अनेक अप्रतिम त्या ठिकाणी फलंदाजी बघायला मिळाली उंबरमाळी संघाच्या फलंदाजांकडून। जवळजवळ शेवटच्या षटकामध्ये 30 धावा त्या ठिकाणी ठोकून काढल्या आणि त्या 30 धावा वैयक्तिक तन्मय याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाल्या। एक पहिलं विश्लेषण जर करायला गेलं शेवटच्या षटकाचं, तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती डबल धाव आली आणि त्यानंतर बॅक टू बॅक 4 षटकार बघायला मिळाले तन्मय याच्या बॅट मधून आणि त्या ठिकाणी टार्गेट सेट केलंय उंबरमाळी या संघाने 100 धावांचं।
तर तन्मय याने जे 4 षटकार मारले त्यासाठी आनंद पवार शिरोळ या गावातले रहिवासी त्यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तर सामना संपल्यानंतर तन्मय याने ते पारितोषिक घेऊन जायचे आणि आनंद पवार याच्याकडनं या सामन्यासाठी शुभेच्छा देखील आलेल्या आहेत उंबरमाळी संघाला। तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे लाहे संघाची। तर कसरा 11 आणि वाशाळा ए या दोन संघादरम्यान टॉस होईल। टॉस करतील माननीय श्री योगेश घावट सीआरपीएफ कल्याण रायते। योगेश घावट सरांना विनंती असेल की आपण टॉस करायचा आहे दोन्ही संघांदरम्यान। तर बघूया सलामीची जोडी मैदानामध्ये लाहे संघाची बघायला मिळते। नितेश आणि नितीन। तर बघूया 36 चेंडूंमध्ये 100 धावांचा डोंगर त्या ठिकाणी पार करायचा आहे लाहे संघाला आणि एक महत्त्वपूर्ण सामना आहे। जर आपण हा सामना जर जिंकला ना तरच स्पर्धेच्या आतमध्ये राहू शकाल। तर यानंतर आपण आवाज ऐकाल नवनाथ लाखे यांचा। रणवीर हॅलो हॅलो पहिलं षटक मेंटेडरी पॉवर प्लेचं तन्मय भांगरे गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू पाहू शकाल आपण निर्धाव पद्धतीने डॉट काढला गेला। 100 धावांचं लक्ष आहे। एका बाजूला धावांचा डोंगर उभा आहे। वाशाळा संघाने नाणेफेक जिंकली आणि पहिल्यांदा शतरक्षण स्वीकारलंय फलंदाजीसाठी आमंत्रित केले कसारा संघाला। क्या बात आहे, यावेळेला ड्रॉप पाहायला मिळाला। चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 3 शतरक्षण चेंडू मागे अडवण्याचा प्रयत्न गोल रनिंग पाहू शकाल आपण आणि या चेंडूवरती धावा येतील। धावसंख्या झाली आहे तब्बल। पहिलं षटक चालू आहे। अंपायर 2 डावा की 3 डावा? 2च धावा। गुड बॅटिंग। 3 डावा येतील। 3 धावेने धावफलक पुढे। धावसंख्या 3 झाली आहे। षटकातला पुढील चेंडू क्या बात आहे, टॅप सिलेक्शन पाहायला मिळाला। चेंडू ऑल ऑन द कार्पेट शॉट जमिनीला गोकुल्या करून सीमा पार चौकार जाईल का? हा येतोय चौकार। 4 धावेने धावफलक पुढे। याच प्रकार पाहायला मिळते। चौकार आलाय। पहिला चौकार पाहायला मिळाला। नेक्स्ट बॉल। ओहो गुड डिलिव्हरी। दॅट्स वेल। चेंडू क्रॉस द लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर फेकला गेला। परिणामी सिंगल धाव। तो संकेतवर 8 धावा। षटक क्रमांक पहिले चालू आहे। 36 चेंडू असतील। 7 धावा सॉरी। तो संख्या झाली आहे 7 धावा। उडवण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळाय चेंडू। यावेळेला चेंडू जातोय कावकन रिजन मध्ये। शतरक्षण चांगलं झालंय तोपर्यंत चेंडू फेकी होतीये। एकच धाव आणि सिंगल धावा घेतल्या जातात कारण इथे रिस्क घेतली जाणार नाही। आव्हान खूप मोठं आहे। 100 धावा पार करायच्या आहेत। पुढा निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी सक्षम सुंदर गोलंदाजी वापसी केली जाते। सातत्याने मेंटेडरी पॉवर प्लेचा षटक हाताळताना तन्मय 4 चेंडूंमध्ये 4 षटकार जणू पाहायला मिळाले। काय जबरदस्त अफलातून बॅटिंग तन्मयच्या माध्यमातून जणू पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये। यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय चेंडूला। डीप मिड विकेट मध्ये चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं। 2 धावांसाठी प्रयत्न केला जातोय आणि यावेळेला किंबहुना 2 धावा घेतल्या जातील। 2 धावेने धावफलक मात्र पुन्हा जाईल पुढे। धाव संख्या झाली आहे द्वितीय अंकावरती 10 धावा। षटकाची समाप्ती। चांगलं षटक फेकलं पाहू आपण यावेळेला पाहायला मिळते।
हॅलो 30 चेंडू शिल्लक 90 धाब्यांची गरज. एका बाजूला धाबांचा समुद्र आहे, तर या समुद्राच्या दोन बाजूला पाणी जर काढलं तर समुद्र अडणार नाही. खोलवर पाण्यात जावं लागेल, हिरे मोती काढावे लागतील, अर्थात क्रिकेटचे चौकार आणि षटकार मारावे लागतील, तरच विजयाचा शंख इथे पुकारला जाईल. यावेळेला गॅप सिलेक्शन पाहायला मिळाला. चेंडू यावेळेला आनंद कार्पेट शॉट. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तन्मय भांगरे यावेळेला चेंडूला अडवेल का? अडवलं जातोय. नक्कीच 2 धाबा मात्र यावेळेला थांबणार नाही. 2 धाबेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या हळूहळू पुढे जाते. धावसंख्या झाली 12 धावा. दुसरं षटक चालू आहे. मेंटेटरी पॉवर प्लेचा अजय पिचड गोलंदाजी मार्क करते. स्वतःच वैयक्तिक सांघिक दुसरं षटक फेकलं जात आहे. उत्कृष्ट गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. यावेळेला गोलंदाजीवर स्वतः कर्णधार संघाचे अजय पिचड सरळ स्ट्रेट ड्राइव्ह. चेंडू वेगाने सॉल्व होईल का? मोडलांच्या पार सीमा पार हा येतोय दुसरा चौकार. तब्बल 16 धावा 16 बट नॉट लॉस. सुरुवात चांगली आहे. याच प्रकारची सुरुवात करण्याची गरज आहे लाहे संघाला. 100 धावा पार करायचे आहेत. भविष्यातील आनंदाचा क्षण ताटातील अन्नाचं करा आणि क्रिकेटमधील धावता रण महत्वाचा आहे, तर या धावते रणाची गरज आहे. घ्याव्या लागतील धावा. यावेळेला क्या बात आहे. सफल झाला गोलंदाज वाकत चेंडू सह विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन निर्धाव पद्धतीने डॉट झालाय चेंडू. सफल गोलंदाज असफल फलंदाज. धावसंख्या मात्र जैसे तसे 16 धावा. षटक दुसरं चालू आहे. 6 षटकांचा खेळ असेल. 100 धावा 13 अंक पार करायचंय लाहे संघाला. खूप मोठं आव्हान आहे. संकट समोर असेल. षटकातला पुढील चेंडू मोठा प्रहारी फटका मारण्याचा प्रयत्न. ऍक्च्युअली निघाले सरळ स्टेट ड्राइव्ह. लॉंग मध्ये चेंडू जातोय, परंतु तत्पूर्वी चांगलं षटरक्षण पाहायला मिळालं आणि भन्नाट चेंडू फेकली. एकच धाव. सिंगल धावेने मात्र विजय प्राप्त करणं अशक्य असेल. दुसरं षटक चालू आहे. अप्रतिम गोलंदाजी सुरेख लेंथ पाहायला मिळते. संघाचे कर्णधार ओमसाई उंबरमळी अजय पिचड. नेक्स्ट बॉल उडवला यावेळेला. अशामध्ये चेंडू आहे. उंचावर गेला. राजेश भांगरे येतो चेंडू खाली. जेल घेणं यावेळेला पॉसिबल नसेल आणि 2 धावा यावेळेला कव्हरिंग केल्या जातील. 2 धाव्यांनी हळूहळू लाहे संघाची धावसंख्या मात्र पुढे जाते. संख्या झाली आहे. हॅलो 19 धावा. षटक दुसरं चालू आहे. षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. मेंटेटरी पॉवर प्लेचं षटक. कुणी गोलंदाजी अजय पिचडचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा स्ट्रायकर अँड नॉन स्ट्रायकरला हे संघाचे यावेळेला फुल ऑनलाईनचा वापर. चेंडू लाडव्या बॅटने खेळलाय. पंचांकडनं इशारा काय येतोय? रेड ग्रीन सिग्नल. यावेळेला चेंडू असेल नो आणि या चेंडूवरती मिळतील किंबहुना बोनस रूपामध्ये 7 धावा. अफलातून बॅटिंग आणि पुढील चेंडूवरती असेल फलंदाजाला मात्र फ्री हिट. यावेळेला सुवर्ण संधी. चेंडूचा समाचार घेतला जाईल. नक्कीच यावेळेला गोलंदाजीवरती नियंत्रण चुकलं. अनियंत्रित गोलंदाजी अजय पिचडच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 100 धावांचं लक्ष्य पार करायचं आणि या प्रकारची लेंथ या प्रकारची गोलंदाजी जर असेल तर निश्चित प्रकारे लाहे संघ सुद्धा कमबॅक करेल. मैदानाच्या आतमध्ये आपण सुंदर सामना पाहतोय. सुपर 8चा सामना आहे. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी ही धडपड चालू आहे दोन्ही संघांची. उडवलाय. पुन्हा उडवलाय चेंडूला. राजेश भांगरे चेंडू खाली. सेल यावेळेला टिपला जाईल का? पण सेल बाद नसेल कारण फ्री हिट चेंडू होता. आणि पाहू शकाल दरम्यान यावेळेला सुंदर झेल पाहायला मिळाल. परंतु षटकाची समाप्ती आणि धावफलक जर पाहू शकाल तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली तब्बल 28 धावा. गुड बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा खर्च झाल्यात. 24 चेंडू 82 धावांचं आव्हान आहे अजूनही विजय प्राप्त करण्यासाठी. सामना अति महत्वाचा पाहतोय आणि अति महत्वाच्या सामन्यामध्ये वर्षोत्सव सातत्याने चालू आहे. पायामध्ये साखळ दंड, तोंडामध्ये गोड साखर आणि माथ्यावरती थंडगार बर्फाचा खडा ठेवून बॅटिंग करावे लागेल तरच पुनर्विचार केला जाईल संघाच्या वतीनं. 24 चेंडूंमध्ये तब्बल 82 धावा एक मोठं आव्हान आहे स्पर्धी संघ लाहे संघासमोर. तिसरं षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा अर्जित केलंय गोलंदाज तन्मय भांगरे.
धावसंख्या झाली आहे 28 धावा, 28 रन्स टीम 2 ला आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत 2 षटक समाप्त झाली आहेत. सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा खर्च झाल्यात. दुसरं षटक थोडं महागडं पडलंय ओमसाई उंबरमाळी संघाच्या वतीनं. तिसरं षटक पुन्हा एकदा तन्मयच्या माध्यमातून फेकले जाणार आहे. 4 षटक अजून शिल्लक आहेत. 82 धावींची गरज आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु त्यापेक्षाही अधिक चांगली बॅटिंग तन्मयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक चौकार, 4 षटकार एका षटकामध्ये मारले गेले. वारे वाह, या वेळेला ड्रॉपचा चेंडू लॉंग ऑफ मध्ये आलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, किंबहुना बाउंड्री अडवली आहे महत्वाची. 2 धावा या वेळेला पूर्णपणे पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक पुढे 30 धावा. सिंगल डबल धावा घेतल्या जात आहेत. तिसरं षटक चालू आहे. 100 धावांचं आव्हान आहे प्रतिस्पर्धीला या संघाला विजय प्राप्त करण्यासाठी. क्या बात आहे, फटका बसला या वेळेला. डी झोन मध्ये चेंडू जाईल. 1 धाव पाहायला मिळेल. 31 धावा. UPL 2022 दिवस क्रमांक शेवटचा दिवस ग्रँड फिनाले मेगा फायनल पाहू शकाल आपण आजच्या दिवसामध्ये. शेवटचा सुपर 8 चा सामना सुपर 4 मध्ये जाण्याची संधी आहे दोन्ही संघांना. ज्या संघाच्या माध्यमातून 99 धावा पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला ओमसाई उंबरमाळी. ओहो, क्या बात आहे, अफलातून गोलंदाजी. खोलवरचा चेंडू यावेळी प्रत्यक्षाने विकेट किपरची गवसणी केली चेंडूने. परिणामी सफल गोलंदाज, असफल फलंदाज. धावसंख्या मात्र जैसे ते स्थिरावली जाते. गुड बॉलिंग पाहायला मिळते. फॅन्टास्टिक क्रिकेट पाहायला मिळतोय उंबरमाळी संघाच्या वतीनं. या मैदानावरती शेवटचा अंतिम दिवस 2022 ची लीग पाहतोय आपण मित्रांनो. क्या बात आहे, पुन्हा आडव्या बॅट खेळलाय चेंडूला. पटक्यामध्ये जोश पाहायला मिळाला नाही. सिंगल धाव मात्र घेतली जाईल. या सिंगल धावीने स्ट्राईक रोटेड आणि 1 धाव मात्र फलकावरती. धावसंख्या 32 धावा. ओहो, पुन्हा पाहू शकाल सफल झाला गोलंदाज फलंदाज आणि परिणामी या वेळेला कुठल्याही प्रकारची या चेंडूवरती धाव मात्र दिली जाणार नाही आणि घेतली जाणार नाही. तो फलक आपण पाहू शकाल 32 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक जणू चालू आहे आणि 100 धावांचं आव्हान आहे. चौकार षटकारांची गरज आहे मित्रांनो. यावेळेला राही संघाला जिंकण्यासाठी यावेळेला क्रॉस द लाईन चेंडू जातो ऑप्शनच्या बाहेर. पंचांकडनं येतोय वाईडचा इशारा आणि या वाईडच्या इशाऱ्याने धावफलक पुढे जातोय. सेम आकडा पाहायला मिळतोय. डबल 3. 33 धावा फलकावरती पाहायला जणू मिळत आहेत. क्या बात आहे, चेंडू मध्ये वेग आहे. तुमच्या वेगाला महत्व नाही तर तुमच्या क्रिकेटमध्ये दिशाला महत्व आहे. सातत्याने दिशा महत्वाची असते. वेग तुमचा 140 150 असो, पण तो दिशा जर महत्वाची असेल तर नक्कीच त्या दिशाला महत्व असतो. आणि यावेळेला चेंडूचा वेग सुद्धा महत्वाचा होता आणि दिशा सुद्धा महत्वाची होती. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलक आपण जर पाहिला तर फक्त 34 धावा फलकावरती असतील. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. खूप मोठा डोंगर पार करायचा आहे लाय संघाला. संकट निर्माण असेल फलंदाजांवरती संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी लागेल. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. सुंदर बॉलिंग पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये आणि तिसऱ्या षटकामध्ये. या तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च झाल्या तन्मयच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च. 2 षटकांमध्ये 15 धावा तन्मयच्या माध्यमातून आणि एकाच षटकामध्ये अजय पिचडच्या 6 धावा. अजय पिचडच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च झाल्या होत्या. गुड बॅटिंग, गुड बॉलिंग तन्मय भांगरे. चौथं षटक फेकलं जाणार आहे. ड्रिंक इंटरव्हल चालू आहे. नक्कीच पुन्हा एकदा मैदानामध्ये दिव्य रचना लागली जाईल. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनामध्ये जिंकण्याची आशा नेहमी ठेवा मित्रांनो. नशीब बदलो या ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. यावेळेला वेळ बदलण्याची संधी लाही संघाला आहे.
मोठ्या फटक्यांची गरज आहे. फटके मारावे लागतील विजय प्राप्त करायचा असेल, कारण सुपर 8 चा सामना चालू आहे. जो संघ विजय प्राप्त करेल तो मात्र सुपर 4 मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ मात्र या सामन्यामध्ये पराभूत होईल त्याला मात्र 2023 मध्ये पुन्हा एकदा यावं लागेल घर वापसी असेल त्या संघाची. तर चौथं षटक सागर गोलंदाजी मार्क वरती. सागरच्या वेळेस पहिला चेंडू पहिला मिळेल. क्या बात आहे, पहिला चेंडू पाहू शकाल मिडल स्टंप वर चेंडू वेगाने स्वार विकेट किपरच्या हातामध्ये. काय घडलं, चेंडू येतो डॉट डिलिव्हरी चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग, सुंदर लेंथ. परिणामी फलंदाजाला वाटलं होतं चेंडू जाईल वाईट, परंतु चेंडू मात्र निर्धाव पद्धतीने आला. पुढील चेंडू षटकातला फुल ऑनलाईनचा वापर अवघ्या बॅट चेंडूला पेश केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दुहेरी धावेसाठी प्रयत्न केला जाईल का, नाही. क्या बात आहे, भन्नाट चेंडू फेकी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण या प्रकारचं असेल तर निश्चित प्रकारे तुम्ही फिल्डिंग डिपार्टमेंट चांगलं जर असेल तर निश्चित प्रकारे विजयाच्या दिशेकडे वाटचाल करण्याची संधी उंबरमाळी संघाला असेल. एकच धाव दिली, एका धावेने धावला पुढे जातोय. 35 धावा 35 बट नॉट लॉस लाहे टीम. चांगली सुरुवात करावी लागेल, कारण चौथं षटक चालू आहे. 2 षटकांचा खेळ अजून उर्वरित बाकी आहे. 100 धावांचा पाठला करायचा आहे. त्या अनुषंगाने मोठ्या धाव्यांची गरज आहे आणि मोठ्या धावा घ्याव्या लागतील. आणि थर्ड अंपायर नो चेंडू असेल, खराब लेंथ, चेंडू जातोय नो. इथे फलंदाजाला असेल एक संधी. नितीन आणि नितेश ही जोडी आहे लाहे संघाच्या वतीनं. स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर. गोलंदाज सागर. चेंडू आहे फ्रेट. धावसंख्या 36 धावा. 100 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. ओह क्या बात आहे, सुंदर लेंथ, सुंदर चेंडू, डॉट डिलिव्हरी चेंडू. फ्री हिट चेंडूचा सामना करता आला आणि फलंदाजाला चेंडू वरती अनियंत्रित आणि चेंडूकडे पाहत राहिला. चेंडू गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पाहू शकाल सागर सफल झाला. धाव संख्या मात्र 36 धावा. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट यावेळेला उचलली गेली होती. पाहू शकाल बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळत नाही. प्रत्येक वेळेला आपल्याला पाहायला मिळतात डॉट डिलिव्हरी चेंडू. आणि संकट यावेळेला जेवढे डॉट चेंडू येतील तेवढे लाभदायक असतील उंबरमाळी संघासाठी. कारण सामना सातत्याने आपण जर पाहिला तर या सामन्यामध्ये 25% लाहेकडे आहे आणि 75%. हो क्या बात आहे, आकाशात चेंडू आहे. चेंडू यावेळेला थांबेल का, नाही. लॉंग लाईन बाउंड्रीच्या डोक्यावर चेंडू जाईल सरळ प्रेक्षक झोन मध्ये. चेंडू जवळजवळ 90-95 मीटर वरती गेलाय. आणि काय आहे, षटकार आहे, षटकार आहे. हात उंचावला गेलाय पंचांचा. धावसंख्या झाली आहे तब्बल 42 धावा. चौथं षटक चालू आहे. विकेट गमावली नाहीये. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. पुन्हा मोठा फटका. वारे वा पुढे मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू पुन्हा हवेत.
मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावर आहे तो बॅक टू बॅक दुसरा षटकार. यावेळेला संकट निर्माण असेल गोलंदाजावरती. काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा कान मंत्र दिलं जाईल सागरला आणि या दोन षटकारांच्या साह्याने धावफलकाला वळण आलंय. धावसंख्या झाली आहे 48 धावा. 100 धावांचं लक्ष आहे. 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. पाच चेंडू झाली आहेत. धावसंख्या झाली 48 धावा. खराब लेंथ खराब गोलंदाजी पाहायला मिळते. संकट निर्माण आलं. बॅट्समनचा मात्र आत्मविश्वास यावेळेला दुगणा होतोय. हो यावेळेला यॉर्कर चेंडू होता. खोदून काढला चेंडूला ऑन साइडला. नक्कीच पाहू शकाल दुसऱ्या धावसंख्येने प्रयत्न केला. तू मैमै झालं. यावेळेला संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. खराब चेंडू पाहायला मिळाला चेंडूपैकी. कहीं पे तीर और कहीं पे निशाणा. षटकाची पाहू शकाल समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली अर्धशतक. हाफ सेंचुरी. लाहे संघाची गुड बॅटिंग पार्टनरशिप पाहायला मिळते 50 धावांची. प्रति षटकामध्ये 25.00च्या सरासरीने धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 50 धावा. अर्धशतक करायचं आहे. 4 षटकांमध्ये 50 धावा केल्या. आता यावेळेला पुनर्विचार करावा लागेल लाय संघाच्या फलंदाजांना. प्रति चेंडूवरती मोठा पटका घ्यावाच लागेल. चेंडू डॉट करणं लाय संघासाठी यावेळेला अपघात असेल. 12 चेंडू 50 धावा. गोलंदाजी मार्गवरती पिचड अजय पिचड. स्वतःच वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. नितेश आणि नितीन. ओहो यॉर्कर चेंडू क्या बात आहे. खोदण्याचा प्रयत्न केला. परिणामी 30 सर्कल ऍड मध्ये चेंडू ऑफ साइडला. नक्की सिंगल धावेने मात्र यावेळेला धावेंची भूक भागणार नाही लाहे संघाची. मोठ्या फटक्यांची गरज आहे. एक चेंडू इथे कमी होत जातोय. धावा मात्र वाढल्या जातील. 11 चेंडू 49 धावा विजयासाठी. सामन्यामध्ये अजून यावेळेला रस्ता आहे. सामन्यामध्ये अजूनही सामना संपलेला नाही कारण ओपनिंगची जोडी आहे. अनिश्चिततेचा खेळ क्रिकेटचा शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ जाईल. येणारी वेळ सुद्धा सांगून जाईल. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर पंच यावेळेला फिरलेत. चेंडू जातो वाईट आणि परिणामी एक सिंगल धाव वाईटच्या स्वरूपात येते. 11 चेंडू 48 धावा. अफलातून गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये खराब गोलंदाजी पाहायला मिळाली होती. तब्बल 18 धावा आल्या होत्या परंतु इथे पाहू शकाल काय घडलं. तू मैमै झालं आणि परिणामी लाहे संघाला विकेट गमावावी लागली. बॅक टू पवेलियन. नितेश खेळी संपुष्टात आली. परतीचा प्रवास यावेळेला असेल कारण यावेळेला चेंडू डॉट करणं धोकादायक असतील. प्रत्येक चेंडूवरती प्रतिहल्ला करणं गरजेचं आहे. स्वतःला आयुष्यामध्ये कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक तर काय ढासळलेल्या भिंतीच्या विटा तर काय मातीही सोडत नाही. संकट येणाऱ्या संकटावर अशा प्रकारे तुटून पडा. मित्रांनो हरलात तर इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलात तर इतिहास घडला पाहिजे. जिंकण्याची संधी आहे अजूनही लाहे संघाला परंतु मोठ्या फटक्यांची सुद्धा गरज आहे आणि मोठे फटके मारावे लागतील. तरच हा विजयाचा झेंडा रोवला जाईल. काय घडलं. चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर सुद्धा चांगला आहे आणि परिणामी डॉट डिलिव्हरी चेंडू. अजय पिचड सक्षम सफल होतोय. धावा मात्र थांबतायत. धावसंख्या झाली 53 धावा. षटकातला पुढील चेंडू. पुन्हा एकदा पाहू शकाल पंचांनी मात्र यावेळेला चेंडू मात्र डॉट घोषित केलाय. आतापर्यंत 53 धावा. फलंदाज बॅट्समन बाद होतोय. 53 धावा. 5वं षटक चालू आहे. अप्रतिम गोलंदाजी सुरेख लेंथ वापसी केली गेली आहे या षटकामध्ये. अजय पिचडच्या माध्यमातून जिंकण्यासाठी अजूनही 47 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू आहेत षटकातले. 8 चेंडू आणि 47 धावा. खूप मोठं आव्हान आहे. रवी बॅट्समन वाह जबरदस्त गोलंदाजी. एक चेंडू यावेळेला महत्वपूर्ण असेल उंबरमाळी संघासाठी. डॉट आणि लाहे संघासाठी मात्र धोकादायक असतील. 7 चेंडू शिल्लक. 47 धावांची गरज आहे. सामना यावेळेला गमावलाय लाहे संघाने. औपचारिकता बाकी राहिली. चेंडू फक्त फेकायचे बाकी उरलेत.
कारण सामन्यामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी 6 चेंडू 47 धावा. काय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 99 धावा, त्यामध्ये तन्मयचा 1 चौकार आणि 4 षटकार एका षटकामध्ये. त्या अनुषंगाने धावसंख्या 99, 100 धावांचं विजयासाठी आव्हान ठेवलं. परंतु या वेळेला खूप मोठा बाण पेलण्यासाठी उतरलेले लायन्स संघाचे ओपनिंगचे फलंदाज 50 धावांपर्यंत मजल मारता आली. परंतु त्यानंतर 2 षटकं उरली आणि किंबहुना प्रेशर मात्र वाढलं गेलं. 6 चेंडू 47 धावा. गोलंदाज संदीप. शेवटचं षटक. फलंदाज रवी आणि पहिला चेंडू. पाहू शकाल चेंडू मध्ये वेग कमी पाहायला मिळाला, परंतु चेंडू सुद्धा यावेळेला लाईन क्रॉस करून जातोय. लेग स्टंपच्या बाहेर एक अवांतर धाव. धावींची गरज आहे 46 धावा. 6 चेंडू आणि 46 धावा. क्या बात आहे. फुल ऑन लाईनचा वापर बॅटवरती घेतलाय चेंडू. चेंडू नक्कीच यावेळेला पाहू शकाल आपण. डीप मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावर चेंडू जातोय सीमापार. हा येतोय षटकार. संख्या झाली तब्बल गगनाला भेटते 60 धावा. सामना नक्कीच सामन्यामध्ये काही घडू शकतं, कारण क्रिकेटचा खेळ मित्रांनो अनिश्चिततेचा आहे. कोण जिंकेल हे येणारी वेळच फक्त सांगते. नेक्स्ट बॉल संदीप. पुन्हा फुल ऑन लाईनचा वापर. दिशा महत्वाची नाही या वेळेला. चेंडू जातोय वाईडच्या स्वरूपात. काय घडलं जात आहे. सामना गमावला जाईल का. सामन्यामध्ये पुन्हा आत्मविश्वास बळावला जाईल का नाही संघाच्या वतीनं. कारण इथे गोलंदाजी जर पाहिली तर खराब पडली जाते. वारंवार 1 चेंडू मध्ये 8 धावा आलेत. ओहो पुन्हा लंब बाउंड्री लाईनच्या डोक्यावर चेंडू सुसाट जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एक हा दुसरा षटकार. धावसंख्या 68 धावा. संदीप गोलंदाजी मार्कवरती. आत्मविश्वास फलंदाजाचा दुगणा होतोय. गोलंदाजाचा मात्र यावेळेला खचला जातोय. प्रेशर निर्माण झालंय गोलंदाजावरती. 1 चेंडू डॉट करणं. क्या बात आहे. मॅच हरलात तरी इतिहास घडला जाईल आणि जिंकलात तर इतिहास घडला जाईल. येथे लायन्स संघाच्या वतीने विचार केला जातोय. 3 चेंडू मध्ये 3 षटकार आलेत. धावसंख्या झाली 74 धावा. 1 चेंडू सुद्धा इथे डॉट काढला जात नाहीये. काही जबरदस्त अफलातून बॅटिंग जणू पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा विचार केला जातोय. 9 चेंडू आहे आणि पाहू शकाल फ्री हिट असेल यावेळेला. धावसंख्या तब्बल 75 धावा. अजूनही 25 धाब्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत अजून. 3 चेंडू 75 धावा. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. हा चेंडू महत्वाचा होता आणि हा चेंडू यावेळेला डॉट झाला. जीवामध्ये जीव आला असेल गोलंदाजाच्या, कारण अति महत्वाचा चेंडू काढणं. कारण सुपर 4 मध्ये रवानगी होणार आहे. त्या अनुषंगाने 1 चेंडू महत्वाचा आहे. डॉट. 2 चेंडू 25 धावा. इम्पॉसिबल नसेल, परंतु फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कारण मित्रांनो 3 चेंडू मध्ये 3 षटकार लगावले. ह्या षटकारांची आधी गरज होती आणि हे षटकार ज्या वेळेला आपण पाहू शकाल डॉट चेंडू पाहायला मिळाला. कधी काय घडेल मित्रांनो क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. यावेळेला 46 धावांचं आव्हान होतं. त्या अनुषंगाने पुन्हा फिरवला गेला. परिणामी चेंडूने स्विंग केला. चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. षटक समाप्त. विजय प्राप्त झाला संघ ओम साई उंबरमाळी. तन्मय भांगरे यायचं इकडे. 500 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज तुझ्यासाठी आलेला आहे. घेऊन जायचंय. आनंद पवार. सन्माननीय आनंद पवार आपण यायचं आहे आणि आपण आपल्या हातांनी हे 500 रुपयाचं कॅश प्राइज तन्मय भांगरेला द्यायचंय. आज खऱ्या अर्थाने 18 वर्षाचा 16 वर्षाचा अवगुणिया आज मैदानावरती एक आपलं क्रिकेटचं छत्र दाखवू शकला. 1 चौकार 4 षटकार आणि 2 षटका फेकली फक्त तन्मयने.
16 धावा खर्च केल्या. कार्ड गुड डिलिव्हरी आणि काय गुड बॅटिंग पाहायला मिळेल तन्मयच्या माध्यमातून अफलातून. संघाला विजय जास्तीत जास्त प्राप्त करून देणारा खेळाडू म्हणजे तन्मय भांगरे. आणि मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार सन्मानित केला जाईल तन्मयला. आदरणीय योगेशजी घावट आपण यायचं आहे व्यासपीठाकडे आणि आपल्या हस्ते तन्मय भांगरेला सन्मान चिन्ह आपल्या हस्ते द्यायचं आहे. काही जबरदस्त अफलातून गोलंदाजी आणि अफलातून बॅटिंग सुद्धा त्याच्या माध्यमातून झाली आणि सुंदर नियोजन. वाशाळा प्रीमियर लीग 2022 पर्व. अनंत पवार यांच्या हातचे 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे आणि ते त्यांच्या हातचे देण्यात येईल. अनंत पवार आपण इथे असाल तर रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून यांच्या हस्ते तन्मय ला 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. काही गुड बॅटिंग आणि गुड बॉलिंग आणि संघाला सुपर 4 मध्ये प्रवेश करून देणारा खेळाडू म्हणजे आजच्या दिवसामध्ये ठरला तन्मय भांगरे. पुढील सामना मित्रांनो एकटा कसारा 11 विपक्ष वाशाळा.